नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2025-26 विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 म्हणजेच S2 चा पेपर एक्सप्लेन करणार आहे। तुमच्या खूप डिमांड्स होत्या म्हणून आम्ही व्हिडिओ अपलोड करत आहे। तर चला, वेळ आहे 2 तास, गुण आहे 40, पेजेस आहेत 4। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला, पहिला प्रश्न ए दिलेला आहे बघा। दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। पहिला दिलेला आहे, जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल टिंबटिंब होय। ए दिलेला आहे बघा, परिवर्तन, बी उत्परिवर्तन, सी विकृती, डी स्थानांतरण। यामधील योग्य पर्याय निवडून तुम्ही उत्तर इथे लिहायचं आहे। 2 बघा, ऑक्सिजन श्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि टिंबटिंबचे रेणू तयार होतात। ए CO2, बी O2, सी NaOH, डी HNO3। याच्यामधील योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आणि लिहायचा आहे। 3 बघा, सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे टिंबटिंब करतात। ए रासायनिक ऊर्जेत, बी प्रकाश ऊर्जेत, सी यांत्रिक ऊर्जेत, डी विद्युत ऊर्जेत। योग्य पर्याय निवडून तिथे उत्तर लिहायचं आहे। 14 बघा, मानवाचा टिंबटिंब वर्गात समावेश होतो। ए सस्तन, बी उभयचर, सी सरीसृप, डी सामक्लोस्टोमाटा। याचं योग्य पर्याय तुम्ही निवडायचं आणि उत्तर लिहायचं आहे। 5 रासायनिक दृष्ट्या व्हिनेगर म्हणजे टिंबटिंब होय। ए अमिनो आम्ल, बी ॲसिटिक आम्ल, सी ग्लुकोनिक आम्ल, डी लॅक्टिक आम्ल। याच्यामधील योग्य पर्याय तुम्ही निवडून उत्तर लिहायचं आहे। तुम्हाला इथे 5 प्रश्न दिलेले आहेत, 5च्या 5 तुम्ही अटेम्प्ट करायचं आहे, तरच तुम्हाला 5 गुण मिळतील। हे कंपल्सरी प्रश्न आहेत। तर बी बघा, खालील उपप्रश्न सोडवा। पहिला दिलेला आहे बघा, वेगळा घटक ओळखा। पुटिक ग्रंथी संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन। याच्यामधील वेगळा घटक कोणता आहे ते लिहायचं आहे तुम्हाला। तर दुसरा बघा, खालील विधान चुकी बरोबर ते लिहा। प्रथिनांचे ऑक्सिडीकरण ऑक्सिजन श्वसनात होते। तुम्हाला हे विधान चूक आहे की बरोबर ते लिहायचं आहे। तिसरा बघा, सहसंबंध लिहा। पश्चिम घाट, आशियाई सिंह, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान। इथं तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे, ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे आणि टोटल तुम्हाला गुण असणार आहेत 5। तर चला, पुढचा प्रश्न बघूया। 4 बघा, योग्य जोडी ओळखा। गट ए दिलेला आहे बघा, त्यामधील कोळसा। गट बी मध्ये दिलेले आहेत, ए जलविद्युत, बी औष्णिक विद्युत केंद्र, सी अणुविद्युत केंद्र। यामधील योग्य पर्याय तुम्ही निवडून इथं उत्तर लिहायचं आहे तर चला, 5 बघा, दिलेले चित्र ओळखा आणि त्याचे नाव लिहा। तुम्हाला इथे चित्र दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला नाव ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे। तर पुढचा प्रश्न दुसरा ए पाहण्याआधी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर तुम्हाला इथं बघा, प्रश्न ए दिलेला आहे, खालील विधानांची शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2, तुम्हाला कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत। तुम्हाला 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 लिहायचे आहेत। 1 दिलेला आहे बघा, पहिला झुरळाचा समावेश संधिपाद प्राणी संघात होतो। दुसरा, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे। 3 प्रथिनांच्या निर्मितीसाठी प्रतिलेखन आवश्यक आहे। याच्यामधील कोणतेही तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहेत। गुण असणार 4, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये 4 तर पॉईंट्स लिहायलाच पाहिजे। तर बी दिलेला आहे बघा, पुढील खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 3, गुण असणार 6। पहिला बघा, खालील आकृती पूर्ण करा। आकृती दिलेली आहे, उत्क्रांती पुरावे। याच्यामध्ये बाह्यरूपीय आणि बघा अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य आणि तुम्हाला इथं बॉक्सेस मोकळी दिलेले आहेत, ते तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे। दुसरा बघा, फरक स्पष्ट करा। मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृप प्राणी वर्ग याच्यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे। 3 बघा, जाधव मोलाई पयेंग यांच्या कथेतून आपण काय शिकतो। हे सोमत म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ते स्टोरी काय आहे, त्याच्यावरनं तुम्ही त्याच्यातून काय शिकता हे इथं लिहायचं आहे। 4 बघा, लैंगिक आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्याल। तुम्हाला कोणतेही 4 मुद्दे याच्यामध्ये लिहायला पाहिजेच, तरच तुम्हाला इथं गुण मिळणार, नसले तर मिळणार नाहीत। 5 बघा, औष्णिक वीज निर्मिती केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या 2 समस्या लिहा। तुम्हाला माहितीच असेल ते 2 समस्या इथे लिहायच्या आहेत, तुम्हाला गुण मिळतील। तुम्हाला याच्यामध्ये 5 दिलेले आहेत, कोणतेही 3 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, तरच तुम्हाला 6 गुण मिळतील। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत, कोणते तुम्ही याच्यामधील 3 सोडवायचे आहेत। तर चला, पुढचा प्रश्न बघूया।
प्रश्न तिसरा, खालील प्रश्न सोडवा. कोणते पाच तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. गुण असणार 15. पहिला बघा, पक्षीवर्गीय प्राण्याची 3 मुख्य लक्षणे लिहा. कोणतेही तुम्हाला 3 लक्षणे लिहायची आहेत. दुसरा बघा, खालील चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमचा संदेश लिहा. इथं तुम्हाला चिन्ह दिलेले आहेत, ती कशाची चिन्ह आहेत, त्यांचं कार्य काय आणि त्याच्यातून काय संदेश मिळतो हे तुम्हाला इथं उत्तरामध्ये लिहायचं आहे. तिसरा दिलेला आहे बघा, जीवनसत्व म्हणजे काय. इथं तुम्हाला डेफिनेशन म्हणजे व्याख्या लिहायची आहे आणि जीवनसत्वाचे 2 प्रकार कोणते कोणते आहेत ते लिहायचे आहेत आणि त्यांचं वर्गीकरण विटामिन A, B, C, D जे आहेत त्यांचं वर्गीकरण ते करायचं आहे त्या 2 प्रकारामध्ये. तर चौथा बघा, पर्यावरणीय व्यवस्थान संदर्भात पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सूक्ष्मजीव, इथं तुम्हाला सूक्ष्म जीव दिलेले आहे. इथं तुम्हाला मोकळी जागा दिलेली आहे, ती आकृती पूर्ण करायची आहे. तर बघा, 5वा दिलेला आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि त्याच्या आधारे इथं तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. प्रश्न बघा, ए दिलेला आहे, कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. बी, हे ऊर्जा निर्मिती केंद्र कशावर आधारित आहे. सी, ही ऊर्जा निर्मिती पर्यावरण स्नेही आहे का. हे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. तुम्हाला याच्यामध्ये 3 गुण मिळणार. 6 बघा, सूत्रीपेशी विभाजनाच्या अवस्था लिहा आणि 2 अवस्थांचे स्पष्टीकरण करा. उत्तर लिहायचं तुम्ही. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा बघा, डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आणि लमार्कचा उत्क्रांतीचा सिद्धांत यांची तुलना करा. तुम्हाला इथं फरक स्पष्ट करा असंच लिहायचं आहे. पहिला डार्विनचं लिहायचं, त्याचं थिअरी काय सांगते हे लिहून त्याच्या विरोधात जे पण ऑब्जेक्शन होते ते लिहून इथं तुम्हाला त्याचा सिद्धांत मांडायचा आहे. आणि लेमार्क काय म्हणत होता, त्याच्यामध्ये विरोधात कोणते ऑब्जेक्शन झालेत आणि ते इथं लिहायचं आहे तुलना करण्यामध्ये. 8 बघा, थोडक्यात उत्तरे द्या. ए दिलेला आहे, IVF ही संकल्पना स्पष्ट करा. आणि बी दिलेला आहे, आर्तव चक्र म्हणजे काय. आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करायचं आहे. तुम्हाला डिटेलमध्ये आहे इथं आन्सर लिहायचं आहे. IVF म्हणजे काय, त्याची संकल्पना काय, त्याचं फुल फॉर्म, व्याख्या, विकास सगळं याच्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे, कव्हरअप करायचं आहे. दोन्ही पण कंपल्सरी आहेत. तुम्हाला इथं 8 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 5 सोडवायचे आहेत आणि तुम्हाला 15 गुण मिळणार आहेत टोटल. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण असणार आहेत. त्या हिशोबाने तुम्ही तुमचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा खालील प्रश्न 4था बघा, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही एक, तुम्हाला 2 दिलेले आहे, कोणतेही तुम्ही 1 अटेम्प्ट करायचं आहे. पहिला बघा, परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला बघा, याच्यात परिच्छेद दिलेला आहे आणि याच्या आधारावर तुम्हाला इथं 5 प्रश्न विचारलेले आहेत. बघा, ए, समुद्रातील तेल गळती साफ करण्यासाठी कोणते 2 जीवाणू वापरले जातात. दुसरा बघा, बी, हायड्रोकार्बन कॅलेक्स्टिक जीवाणू HCB म्हणजे काय. सी बघा, अल्केनिव्होरेक्स बोरोक्युमेन्सिस आणि स्ट्युडोमोनास जीवाणू कोणते हानिकारक रसायने नष्ट करू शकतात. पॅरेग्राफ म्हणजे उत्तरे आहेत, तुम्ही बघून लिहायचे आहेत. बघा, डी दिलेल्या HCB जीवाणूंनी हायड्रोकार्बन विघटित केल्यावर कोणते पदार्थ तयार होतात. इथे दिलेल्यावर CO2 हा पदार्थ तयार होतो. ई बघा, यांत्रिक पद्धतीने तेलगळती काढून टाकणे कठीण का आहे. याचं तुम्हाला कारण इथं दिलेलं आहे या पॅरेग्राफमध्ये. त्याच्या आधारे तुम्ही सर्वांची उत्तरे लिहायची आहेत. आणि एक तुम्हाला ऑथर दिलेला आहे प्रश्न. दुसरा, पर्यावरणातील माझी भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. इथं पण 5 प्रश्न विचारलेले आहेत, ते पर्सनल रिस्पॉन्सवर असणार आहेत. स्वमतावर, स्वतःचा अनुभव इथं तुम्ही लिहायचा आहे की तुम्ही त्या ठिकाणी असला तर काय करणार, अशा सगळ्या परिस्थिती दिलेल्या आहेत. हे बघा, पर्यावरणातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते 2 उपाय कराल हे तुम्हाला सांगायचं आहे. बी बघा, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी कोणत्या 2 कृती कराल. सी, पर्यावरणपूरक उत्पादनासाठी कोणते 2 प्रयत्न कराल. डी, पर्यावरणाचे जतन करण्यासाठी कोणत्या 2 कृती कराल. ई, समाजात पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणते 2 उपक्रम राबवाल. याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर तुम्हाला क्वेश्चन ए किंवा बी 2 याच्यामधील पूर्ण 5च्या 5 प्रश्न कंपल्सरी लिहायचे आहेत, तरच तुम्हाला 5 गुण मिळणार. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे. तुम्ही हे सोडवा किंवा हे सोडवा, परंतु तुम्हाला 5च्या 5 सोडवायचे आहेत, तरच तुम्हाला 5 गुण मिळणार. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.